मुलांना परीक्षेत कमी गुण मिळाले किंवा एखाद्या स्पर्धेत मुलं जर अयशस्वी झाले तर बरेचसे पालक खूप दुःखी होतात. परंतु प्रश्न असा पडतो की मुलांना कमी गुण मिळाल्यामुळे किंवा स्पर्धेत अयशस्वी झाल्यामुळे पालक दुःखी होतात की आता कमी गुण मिळाले म्हणून समाजामध्ये आपली नाचक्की होईल, बदनामी होईल किंवा आपल्या प्रतिष्ठेला धक्का बसेल यामुळे पालक दुःखी होतात. हा खरं तर विचार करण्यासारखा प्रश्न आहे. एखाद्या परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणजे आपली मुलं जीवनात अयशस्वी होतील असंही नाही, किंवा परीक्षेमध्ये जास्त गुण मिळाले तर ते खूप यशस्वी होतील असंही नाही. मुलांच्या गुणांच्या पेक्षा त्यांची आवड, त्यांचे छंद, त्यांची मनस्थिती आणि त्यांची बुद्धिमत्ता याचा खऱ्या अर्थानं पालकांनी विचार केला पाहिजे. परीक्षेतील गुणांच्या शिवाय इतरही अनेक क्षेत्र आहेत. या क्षेत्रामध्ये आपली मुलं नक्कीच यशस्वी होऊ शकतात याचाही पालकांनी विचार करावा. सचिन तेंडुलकर हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांचं शिक्षण फक्त जेमतेम 10वी ते 12वी आहे. परंतु त्यांच्या आई वडिलांनी जर परीक्षेतील गुणांचा अट्टाहास धरला असता तर ते क्रिकेटमध्ये एवढं नाव करू शकले नसते. त्यामुळे पालकांनी विचार करावा. मुलं परीक्षेत जरी नापास झाली तरी पालकत्वाच्या परीक्षेमध्ये पालकांनी पास व्हावं आणि आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यावं आणि अधिक गुण कसे मिळतील यासाठी उभारी द्यावी. जीवनातील इतर क्षेत्रांकडे देखील बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा नक्कीच वाढवावा.